हम्म. तर आपण या व्हिडिओमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल पाहणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आपण घ्यायचे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. तर सिलेबसमधनं काही रिॲक्शन्स कमी केलेल्या आहेत. त्यामध्ये कमी केलेलं आहे फ्रॉम अल्किल हॅलाइट अँड सेकंड बाय ॲसिड कॅटॅलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्केन. सिलेबसमधून कमी केलेलं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट मेथड घ्यायची आहे आपल्याला, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. फर्स्ट मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. त्यामध्ये बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर आता आपण कार्बोनिल कंपाऊंड्सचा फंक्शनल ग्रुप पाहिलेला आहे आणि त्यामध्ये कार्बोनिल ग्रुपचा फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ. सी डबल बॉन्ड ओ आहे. मग त्यामध्ये आपल्याला काय करायचे, फर्स्ट मेथड आहे त्यामध्ये रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. रिडक्शन म्हणजे आपण रिडक्शनची डेफिनेशन पाहिलेली आहे 11th मध्ये. ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दॅट इज रिडक्शन्स. मग आता यामध्ये आपल्याला रिडक्शन कोणाचं करायचं आहे, अल्डिहाइड आणि कीटोन. मग अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये फंक्शनल ग्रुप हा सेम आहे, सी डबल बॉन्ड ओ. पण याच्या कार्बोनिल कार्बनच्या 2 व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी त्यामध्ये दोघांमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. एक आहे अल्डिहाइड आणि एक आहे कीटोन, RCHO. म्हणजे हा अल्डिहाइड आहे. किंवा एक्सेप्शनल केसमध्ये फॉर्माल्डिहाइड हे एक एक्झाम्पल आहे. म्हणजे अल्डिहाइडच्या दोन्ही व्हॅलन्सी, अल्डिहाइडमधल्या कार्बनच्या दोन्ही व्हॅलन्सी कुणी कंप्लीट केलेली आहे, हायड्रोजननी कंप्लीट केलेली आहे. म्हणजेच हा अल्डिहाइड झाला. कोणाला म्हटलं आहे आपण, अल्डिहाइड. कार्बोनिल कार्बनच्या एक व्हॅलन्सी ऑलवेज हायड्रोजननी सॅटिस्फाय केलेली असेल आणि दुसरी व्हॅलन्सी ही R असेल किंवा H असेल, त्याला आपण अल्डिहाइड म्हटलं. त्यानंतर कीटोनची डेफिनेशन, कार्बोनिल कार्बनच्या 2 व्हॅलन्सी ह्या 2 अल्किल ग्रुपनी सॅटिस्फाय केलेल्या असतील. RR म्हणजे 2 कोण झाल्या, अल्किल ग्रुप असतील, म्हणजे ते सेम असतील किंवा डिफरंट असतील, म्हणजे आपण त्याला काय म्हटलं आहे, कीटोन म्हटलं आहे. कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही व्हॅलन्सी अल्किल ग्रुपनी सॅटिस्फाय केल्या म्हणजे तो कोण झाला, कीटोन झाला. आणि कार्बोनिल कार्बनची एक व्हॅलन्सी ऑलवेज हायड्रोजननी असेल आणि दुसरी व्हॅलन्सी ही हायड्रोजन असेल किंवा अल्किल ग्रुप असेल. तर हे झालं अल्डिहाइड आणि कीटोन. यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे, अल्कोहोल तयार करायचं आहे. मग यामध्ये फर्स्ट मेथड घेतली आपण बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स ऑन रिडक्शन बाय हायड्रोजन, निकेल or lithium aluminum hydride gives primary alcohol. Similarly, ketones on reduction with hydrogen nickel or lithium aluminum hydride gives secondary alcohol. म्हणजे शॉर्टमध्ये अल्डिहाइडचं जेव्हा रिडक्शन केलं जातं तेव्हा प्रायमरी अल्कोहोल तयार होतो आणि सेकंडरी कीटोनचं जेव्हा रिडक्शन करू तेव्हा सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी RCHO घेतलेला आहे. RCHO आहे, म्हणजेच ह्याचाच आपण ऑरमध्ये फॉर्म्युला लिहू शकतो, RCH_O. म्हणजे हा अल्डिहाइड झाला. यामध्ये आपल्याला 2 हायड्रोजन ॲड करायचे, म्हणजेच आपण रिडक्शनची डेफिनेशन सांगितलेली आहे. त्यामध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच कोण झाला, रिडक्शन झाला. मग आता अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर त्यामध्ये काय तयार होतं म्हणून सांगितलं आहे आपण, प्रायमरी अल्कोहोल. आणि त्या ठिकाणी कशाचा वापर केला आहे, निकेल ऑर पॅलॅडियम ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला आहे. दे आर हिटेड, इट गिव्स प्रायमरी अल्कोहोल. तर यामध्ये हायड्रोजनची आपण स्प्लिट अप केला, यातला एक हायड्रोजन कार्बनवरती गेला आणि हा दुसरा ऑक्सिजनवरती गेला, म्हणजेच कोण तयार झाला, RCH2OH. म्हणजे हा कोण तयार झाला, प्रायमरी अल्कोहोल झाला. तर यामध्ये आपण कशाचा वापर केला आहे, कॅटॅलिस्टचा वापर केलेला आहे. निकेल
और पॅलॅडियम कॅटॅलिस्टचा वापर केला. त्यानंतर यामध्ये आणखी एक वापर केला आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राईड LiAlH4 अँड H3O प्लस म्हणजेच हायड्रोनियम आयन. आता याच पद्धतीने काय तयार झालेलं आहे प्रायमरी अल्कोहोल RCH2OH प्रायमरी अल्कोहोल. आलं लक्षात की आपण हेडिंग काय घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन अल्डिहाइड ऑन रिडक्शन by hydrogen nickel or lithium aluminum hydride gives primary alcohol. जनरल रिप्रेझेंटेशन अल्डिहाइडचं RCHO ह्या स्ट्रक्चरलाच आपण ऑरमध्ये आपल्याला समजण्यासाठी स्ट्रक्चर स्प्लिट अप केला. RCH_O हा हायड्रोजन आहे. किती हायड्रोजन आहेत 2 आहेत. त्याला आपण काय केलं स्प्लिट अप केला. त्यामधले 2 हायड्रोजन एक हायड्रोजन कार्बोनिल कार्बनवरती गेला आणि दुसरा हायड्रोजन हा कार्बोनिल ऑक्सिजनवरती गेला आणि काय तयार झाला RCH2OH. कशाचा वापर केला आहे निकेल अँड पॅलॅडियम. त्यानंतर कीटोन घेऊयात आपण आता RC_O RH2. मग आता हा जो कीटोन आहे RC_O R हा कीटोन आहे. काय ॲड केलं आपण हायड्रोजन ॲड केलं. कॅटॅलिस्ट कशाचा वापर केला आहे निकेल और पॅलॅडियम. हीटेड इट गिव्स सेकंडरी अल्कोहोल. मग आता या ठिकाणचे 2 हायड्रोजन आहेत. एक हायड्रोजन कार्बोनिल कार्बनवरती जाईल आणि दुसरा हायड्रोजन कार्बोनिल ऑक्सिजनवरती जाईल. म्हणजेच काय होईल RCHOH R. कोण झाला सेकंडरी अल्कोहोल झाला. CHOH is the functional group of secondary alcohol. Second type lithium aluminum hydride H3O हायड्रोनियम आयन. यामध्ये सुद्धा याच प्रकारे ॲडिशन होईल RCHOH R. हा सुद्धा कोण आहे सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे आपण वरती स्टेटमेंट घेतलेली आहे. कशी स्टेटमेंट घेतलेली आहे कीटोन्स ऑन रिडक्शन विथ हायड्रोजन निकेल और लिथियम अल्युमिनियम हायड्राईड गिव्स सेकंडरी अल्कोहोल. आला लक्षात की जेव्हा प्रायमरी अल्डिहाइडचं जेव्हा रिडक्शन केलं जातं तेव्हा प्रायमरी अल्कोहोल तयार होतो आणि कीटोनचं जेव्हा रिडक्शन करू आपण त्यावेळेस कोण तयार होणार आहे सेकंडरी अल्कोहोल. त्यामध्ये सेकंड मेथड आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिड रिक्वायर्ड स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लाईक लिथियम अल्युमिनियम हायड्राईड टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. मग यामध्ये आता कार्बॉक्झिलिक ॲसिडचं रिडक्शन केल्यानंतर कोण तयार झाला RCH2OH तयार झाला. फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड घेतला CH3COOH प्लस H2 इन प्रेझन्स ऑफ लिथियम अल्युमिनियम हायड्राईड अँड H3O म्हणजेच हायड्रोनियम आयन. म्हणजेच कोण तयार झाला इथिल अल्कोहोल CH3CH2OH इथिल अल्कोहोल और इथेनॉल. परत यामध्ये काय केलं आहे आता हाऊएव्हर लिथियम अल्युमिनियम हायड्राईड इज अन एक्सपेन्सिव्ह रिएजंट. Therefore, commercially, acids are first transferred into ester, which on catalytic hydrogenation gives primary alcohol. तर यामध्ये कार्बॉक्झिलिक ॲसिड कोणाशी रिॲक्ट झालेला आहे अल्कोहोलशी रिॲक्ट झालेला आहे. म्हणजे रिॲक्शन ही RCOOH हा कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. कार्बॉक्झिलिक ॲसिड प्लस ROH हा अल्कोहोल आहे.
medium acidic, that is H प्लस. आता काय होईल, हा H आणि हा OH म्हणजे कोण तयार होणार आहे, RCOO R डॅश प्लस H2, म्हणजे RCOO R डॅश म्हणजे हा आहे इस्टर. त्यानंतर RCOO R डॅश प्लस 2H2 म्हणजे या ठिकाणी किती घेतलेत हायड्रोजन, 4 घेतलेले आहेत. मग यामध्ये RCH2 out of 4 3 hydrogens are used here. RCH2OH plus R dash OH, RCH2OH म्हणजे कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. त्यानंतर नेक्स्ट रिएक्शन आहे बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. मग आता ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे आपण 11th मध्ये शिकलं आहे RMgX. R म्हणजे अल्किल ग्रुप असेल मॅग्नेशियम आणि X म्हणजे हॅलोजन असेल, म्हणजे Cl असेल, Br असेल किंवा I असेल. मग यामध्ये सुद्धा आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन्सचं काय करायचे, ॲडिशन करायचे. कोणाशी ॲडिशन करायचे, ग्रिग्नार्ड रिएजंट. शॉर्टमध्ये GRने पण आपण काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. ग्रिग्नार्ड रिएजंट रिॲक्ट विथ अल्डिहाइड or ketone to form an adduct or addition product which on hydrolysis with dilute acid gives corresponding alcohol. म्हणजेच या ठिकाणी काय घेतलेलं आहे, कार्बोनिल ग्रुप घेतला. मग कार्बोनिल ग्रुपमध्ये अल्डिहाइड येईल किंवा कीटोन येईल. मग या ठिकाणी आपण इन जनरल काय घेतला आहे, C+O म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे. हा कार्बोनिल कार्बन पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि कार्बोनिल ऑक्सिन हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. कोणाशी रिएक्ट झालेला आहे, हा ग्रिग्नार्ड रिएजंटशी झाला. कोण प्रेझेंट आहे, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग या ठिकाणी C+O हा कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप प्लस RMgX, that is Grignard reagent in presence of dry ether, it gives adduct, that is COMgX R. म्हणजेच या रिॲक्शनमधला हा जो पार्ट आहे MgX कोणाकडे गेला, कार्बोनिल ऑक्सिजनकडे गेला. म्हणजेच COMgX झाला आणि त्यानंतर R जो आहे तो कार्बोनिल कार्बनवरती गेला. हा झाला अडक्ट or addition product which on hydrolysis in presence of H3O, that is acidic medium, it gives COH R plus MgX OH. तर आपण या ठिकाणी विच ऑन हायड्रॉलिसिस म्हटल्यानंतर काय येईल, ॲडिशन ऑफ H2O. आपण याला स्प्लिट अप करूयात, HOH. मग हा यातला एक हायड्रोजन हा कार्बोनिल ऑक्सिजनकडे जाईल, म्हणजेच RCROH. आता बॅक कोण राहिलेला आहे, MgX अँड OH प्लस बाय प्रोडक्ट आहे MgX OH. हला. तर आता त्यानंतर आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊयात. यामध्ये फर्स्ट घेतलं आहे आपण
primary alcohol. Primary alcohol is prepared by action of Grignard reagent on formaldehyde and then hydrolyzing the product. Ethanol can be prepared as follows by using methyl magnesium bromide. म्हणजेच अल्डिहाइडमध्ये कोणाचं एक्झाम्पल घेतलं आपण, फॉर्माल्डिहाइड घेतला आणि ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे कोण घेतलेलं आहे, CH3MgBr म्हणजे मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड रिॲक्ट विथ फॉर्माल्डिहाइड इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. इट गिव्स adduct or addition product which on hydrolysis in presence of acidic medium it gives primary alcohol, that is ethanol. तर आपण रिएक्शन समजावून घेऊयात. CH3MgBr मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड प्लस CH2O म्हणजे हा आहे फॉर्माल्डिहाइड. हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, HCHO इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर CH3 म्हणजे हा CH3 CH2 O MgBr हा आहे ॲडिशन प्रोडक्ट विच ऑन हायड्रॉलिसिस, that is plus H2O in acidic medium, that is H plus HOH हा H या ऑक्सिजनशी रिॲक्ट होईल. CH3 CH2 OH प्लस MgBr अँड OH. हा कोण तयार झाला, इथिल अल्कोहोल तयार झाला. इथिल अल्कोहोल कॉमन नेम आहे, इथॅनॉल IUPAC नेम आहे. इथॅनॉल is the example of primary alcohol. CH2OH is the general representation or general formula of primary alcohol. It's a primary alcohol. त्यानंतर next example